वक्फ कायद्यातील दुरुस्ती हा क्रांतिकारक निर्णय, खासदार धनंजय महाडिक. हिंदू समाजाच्या हितासाठी केंद्र सरकारची ऐतिहासिक पावले, सकल हिंदू समाजातर्फे महाडिक यांचा भव्य सत्कार. वक्फ कायद्यात केंद्र सरकारने केलेली दुरुस्ती म्हणजे देशाच्या हितासाठी घेतलेला क्रांतिकारक आणि ऐतिहासिक निर्णय आहे. या कायद्याचा गैरवापर करून एका विशिष्ट समाजाला अमर्याद अधिकार मिळाले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हे षडयंत्र संपुष्टात आणण्यासाठी ठोस पावले उचलण्यात आली, असं स्पष्ट प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं. सकल हिंदू समाजातर्फे आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. वक्फ कायद्यातील दुरुस्तीविषयक विधेयक नुकतेच संसदेत बहुमताने मंजूर झाले. या विधेयकाच्या पार्श्वभूमीवर महाडिक यांनी संसदेत अभ्यासपूर्ण भाषण केलं होतं. त्यांच्या या भूमिका घेतल्याबद्दल औक्षण, फुलांच्या पायघड्या, मिरवणूक अशा थाटात त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करून झाली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सकल हिंदू समाजाचे दीपक पाटील यांनी महाडिक यांच्या भूमिकेचं स्पष्टीकरण देताना सांगितलं, देशातील हिंदूंच्या मालमत्तांचं रक्षण करणं हे या विधेयकाचं प्रमुख उद्दिष्ट आहे. हे कोणत्याही समाजाविरोधी नाही, परंतु वक्फ बोर्डसारख्या संस्थांना पूर्वी मिळालेले एकतर्फी अधिकार आता नियंत्रित करणं गरजेचं होतं. खासदार महाडिक म्हणाले, माझ्यासारख्या लोकप्रतिनिधींना संसदेत भाषण आणि मतदानाचा अधिकार मिळाला हे भाग्याचं आहे. मुस्लिम समाजाकडून या विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं असलं तरी केंद्र सरकार ही लढाई निश्चितच जिंकेल. या सोहळ्याला रणजित पाटील चुयेकर, संजय वास्कर, महेश पाटील, किरण घाटके, राहुल पाटील, अवधूत कोळी, हातगोंड पाटील, बाबूराव कोळी, प्रताप पाटील कावणेकर, राजू माने, विजय माने, युवराज वाडकर, पोपट बेडगे, गजानन पाटील, प्रताप मगदूम यांच्यासह सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.